TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी राजकीय लढाई रंगू लागली आहे आणि संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीकडे। ही निवडणूक सामान्य नाही, कारण या निवडणुकीत मतदान सामान्य जनता करत नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेले प्रतिनिधी मतदान करतात। मात्र यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, कारण यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप झालेल्याच नाहीत। त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हे या निवडणुकीत मतदार म्हणून अस्तित्वातच नाहीत आणि म्हणूनच या निवडणुकीत केवळ नगरपालिका आणि नगरपंचायत सदस्य हेच मतदान करणार आहेत। त्यामुळे संपूर्ण राजकीय गणित बदललेले दिसत आहे। मित्रांनो, याच कारणामुळे या निवडणुकीचे महत्त्व आणखी वाढले आहे, कारण ज्या पक्षाचे नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये संख्याबळ अधिक आहे त्या पक्षाचा दावा अधिक मजबूत मानला जात आहे आणि म्हणूनच सध्या महायुतीमध्येच मोठी अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसू लागले आहे। एका बाजूला यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि शिवसेना शिंदे गट ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहावी यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, कारण विद्यमान राजकीय समीकरणांमध्ये शिवसेना ही जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितले जात आहे। शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नेते सुद्धा ही जागा कायम ठेवण्यासाठी हालचाली करत असल्याची माहिती समोर येत आहे। दुसरीकडे भाजपही आता ही जागा ताकदीने मागत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, कारण नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये भाजप आणि मित्रपक्षांचे संख्याबळ चांगले असल्याचे बोलले जात आहे। आणि याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री मदन येरावार यांचे नाव। मित्रांनो, राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की 2025 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात ज्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मदन येरावार यांनी मोठे आर्थिक बळ उभे केले होते। अनेक ठिकाणी त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मदत केल्याची चर्चा त्या काळात मोठ्या प्रमाणात रंगली होती। नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये प्रभाव निर्माण करण्यामागे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत जाण्याचे लक्ष्य असल्याची चर्चा आता पुन्हा जोर धरू लागली आहे। त्यामुळे आता भाजपमधील कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यामध्येही असा प्रश्न विचारला जात आहे की जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे संख्याबळ मजबूत असेल आणि गेल्या निवडणुकांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले असतील, तर उमेदवारीवर भाजपचा नैसर्गिक दावा का नसावा? आणि याच कारणामुळे भाजप ही जागा महायुतीमध्ये ताकदीने मागत असल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत। मित्रांनो, या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका, कारण या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत आणि आगामी काळात त्या होणार आहेत। त्यामुळे सध्याची विधान परिषद निवडणूक ही फक्त एक आमदार निवडण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांची सेमीफायनल मानली जात आहे। कारण या निवडणुकीत जो पक्ष किंवा गट मजबूत प्रदर्शन करेल त्याचा मानसिक आणि राजकीय प्रभाव पुढील निवडणुकांवर मोठ्या प्रमाणात पडू शकतो। त्यामुळे सध्या प्रत्येक पक्षाकडून गुप्त बैठका, राजकीय रणनीती, सदस्यांशी संपर्क आणि मतदारांचे गणित तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे। मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक वेळा पक्षीय राजकारणापेक्षा वैयक्तिक संबंध, आर्थिक ताकद, संघटन शक्ती आणि स्थानिक प्रभाव अधिक महत्त्वाचा ठरतो। त्यामुळे या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत मोठे राजकीय ट्विस्ट पाहायला मिळू शकतात। अपक्ष सदस्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते, काही ठिकाणी नाराजी देखील महत्त्वाची ठरू शकते आणि म्हणूनच आता यवतमाळ जिल्ह्यातील राजकारण पूर्णपणे तापलेले दिसत आहे। दरम्यान महाविकास आघाडी देखील शांत बसलेली नाही। काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट या निवडणुकीसाठी स्वतंत्र रणनीती आखत असल्याचं बोलले जात आहे। महायुतीमध्ये जागा वाटपावरून संघर्ष वाढला तर त्याचा फायदा विरोधक घेण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। मित्रांनो, विधान परिषद निवडणुकीत संख्या महत्त्वाची असतेच, पण त्याहून महत्त्वाची असते राजकीय व्यवस्थापन क्षमता, कारण निवडणुकीच्या शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांवर प्रभाव ठेवणे, त्यांच्याशी संपर्क कायम ठेवणे, नाराज गटांना सांभाळणे हे सर्व या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। आणि म्हणूनच आता संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे। कोण मुंबईत जात आहे, कोण कुणाच्या संपर्कात आहे, कोणाला उमेदवारीची आशा आहे, कोण नाराज आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, या निवडणुकीत शेवटी कोण बाजी मारणार? शिवसेना ही जागा कायम ठेवणार की भाजप आपल्या संख्याबळाच्या जोरावर ही जागा खेचून आणणार? मदन येरावार यांना उमेदवारी मिळणार का, की पुन्हा एखादा नवा चेहरा पुढे येणार? हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। आणि म्हणूनच यवतमाळ विधान परिषद निवडणूक सध्या विदर्भाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनली आहे। बातमीपत्र आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कोणत्या पक्षाला किंवा गटाला ही जागा सोडल्या जाईल हे आपले मत नक्कीच नोंदवा। तोपर्यंत आपली रजा घेतो। आपली काळजी घ्या। धन्यवाद।